भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। आज आपण माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात आणि माता माईसाहेब यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत किंवा मी आपल्याशी संवाद साधणार आहे। माता रमाई ते माई या अनुषंगाने या विषयावर आपल्याशी संवाद करण्याची संधी मला बहुजन संघटचे रावजी खांडेकर यांच्यामुळे मिळालेले आहे। त्यांच्या अभिनव या व्याख्यानमालेमध्ये आजचं हे व्याख्यान त्यांनी आयोजित केलेलं आहे। 7 फेब्रुवारी या दिवशी रमाईची जयंती ही आपल्याला महाराष्ट्रभर साजरी होताना दिसते आहे। 7 फेब्रुवारी 1897 रोजी रमाई यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी असं होतं, तर त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे यांच्या कुटुंबामध्ये रमाईचा जन्म झाला। रमाईचं मूळ नाव भागीरथी होते। रमाईच्या कुटुंबामध्ये अक्का गौरा आणि लहान भाऊ शंकर असा हा परिवार होता। यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाकीची आणि गरिबीची होती। त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा मासे विकण्याचा असा होता, परंतु लहानपणी त्यांच्या आईचं निधन झालं, त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मग हे पोरकं कुटुंब जे आहे हे मुंबईला आपल्या मामाकडे आलं। त्यांचे मामा जे आहेत हे देखील मिलिटरीमध्ये होते आणि या अनुषंगाने त्यांची आणि रामजी सुभेदार यांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर काय झालं असेल तर या दोन कुटुंबामध्ये म्हणजे धुत्रे कुटुंब आणि संगपाळ कुटुंब यांच्यामध्ये वैवाहिक संबंध निर्माण झाले। मुंबईच्या भायखळा मच्छी मार्केट जे आहेत या मार्केटमध्ये यांचा विवाह 4 एप्रिल 1906 मध्ये झाला आणि रमाईचा प्रवेश जो आहे तो सुभेदार रामजीच्या कुटुंबामध्ये झाला। एका महापुरुषांची पत्नी म्हणून नावारूपाला आलेली रमाई या महापुरुषाच्या जडणघडणीमध्ये देखील महत्वाची ठरली आणि म्हणून माता रमाई यांची जयंती जी आहे ही आज साजरी केली जाते आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक लेखकांनी चरित्रखंड लिहिलेले आहेत। खैरमोडाने अनेक खंड त्यामध्ये लिहिलेले आहेत। विविध लेखकांनी त्याच्यावर अनेक असे खंड आत्मचरित्र त्यांचं लिहिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये रमाईचा फारसा उल्लेख झालेला नाही। कदाचित ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असल्यामुळे त्याच्यामध्ये रमाईचा अधिक उल्लेख आलेला दिसून येत नाही, परंतु कालांतराने मात्र रमाईच्या या कार्याची जाणीव जी आहे अनेकाला होऊ लागली। बाबासाहेबांना शिक्षणामध्ये मदत करण्याच्या अनुषंगाने रमाईने केलेली मदत जी आहे ही लोकांच्या लक्षामध्ये येऊ लागली आणि म्हणून या रमाईच्या अनुषंगाने देखील हळूहळू लेखन सुरू झालं।
आणि रमाईची जयंती ही सुरू झाली. परंतु ही जयंती पाहिल्यानंतर एक वेगळं चित्र समोर आलं. किंवा रमाईची माहिती असताना देखील काही गोष्टींनाच अधिक महत्त्व देण्यात आलं, की रमाईने गोऱ्या थापून आपला संसार केला ही वस्तुस्थिती आहे. परंतु ही वस्तुस्थिती जी आहे ही केवळ यामुळे रमाई मोठ्या होत्या असं नाही, की गोऱ्या थापल्या म्हणून रमाई मोठ्या झाल्या असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु आम्ही तसा अर्थ घेतला आणि रमाईच्या संदर्भामध्ये बोलत असताना फक्त हे चित्र आम्ही समाजाच्या समोर उभा केलं. 7 तारखेला जयंती त्या दिवशी देखील मी एका मिरवणुकीमध्ये पाहिलं की एक मुलगी जी आहे त्या मुलीच्या डोक्यावर शेणाची पाठी दिलेली आहे आणि त्या मुलीची मिरवणूक काढलेली आहे असं चित्र पाहिलं. आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलीच्या डोक्यावर शेणाची पाठी आहे आणि तिच्या पुढे जो आहे तो डीजे लावून तरुण जे आहेत ते नृत्य करत आहेत, डीजेच्या तालावर नाचत आहेत. हे पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटतं. मला असं वाटतं की रमाईची जयंती म्हणजे आता डीजेसाठी आणखी एक जयंती आली असं काही लोकांना वाटत असतं, की वाटतं की काय असं मला वाटतं. कारण डीजेवर नाचणं जे आहे ही कोणत्याही महापुरुषांची जयंती असू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात मद्यपान करून नाचणं ही गोष्ट तर या महापुरुषांच्या विचारामध्ये न बसणारी आहे. आणि म्हणून काल देखील मी रमाईच्या जयंतीमध्ये देखील मद्यपान करून डीजेच्या तालावर नाचणारी मुलं, तरुण मुलं पाहिली. त्यावेळेस मला असं वाटलं की या महापुरुषांच्या विचाराचं व्हायचं काय. आणि तेही मी आता सांगितल्याप्रमाणे अशा चित्राच्या समोर अशा एका देवखायकासमोर नाचत होत्या की त्या ठिकाणी त्या मुलीच्या डोक्यावर शेणाची पाटी दिलेली आहे आणि त्याच्यासमोर हा डीजे चालू आहे. याचा अर्थ आम्हाला रमाईचं एवढंच काम माहिती आहे. या महापुरुषाला मोठा आधार देणारी रमाई जी आहे ह्याच्या पलीकडे देखील मोठी आहे. हे आमच्या लक्षामध्ये आलेलं नाही. आणि मग काही गीतामधून आपण पाहतो, काही ग्रंथ नाटकामधून पाहतो, काही भाषणामधून देखील आपण पाहतो की आम्ही असं काही चित्र निर्माण करतो की आपल्या डोळ्यामध्ये पाणीच आलं पाहिजे. म्हणजे रमाईचं चित्र सांगितलं पुढच्या माणसाच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रूच आले पाहिजे याची काळजी आपण घेत असतो. काही प्रसंग असे आहेत की तुम्हाला डोळ्यात पाणी आणा म्हणून सांगण्याची गरज नसते, परंतु काही गोष्टी करारीपणा जो आहे त्यांचा रमाईचा करारीपणा आहे, त्यांच्यातला स्वाभिमान आहे, तो देखील समोर येण्याची गरज आहे. आणि ती रमा जी आहे ही लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे. ही 2000 मधली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. ही गोष्ट थोर अभ्यासक झवी पवार यांनी देखील सांगितलेली आहे. 2000 मध्ये की मनोहर केदार आणि एक जोशी नावाचे ग्रस्त जे आहेत हे झवी पवारांना भेटायला येतात आणि सांगतात की आम्ही रमाईवर चित्रपट काढतो. झवी पवारांना अतिशय आनंद वाटतो. आणि मग त्याची स्क्रिप्ट जी आहे ते झवी पवार यांच्याकडे सोपवली जाते की त्यांनी ती स्क्रिप्ट लिहावी. त्यांनी स्क्रिप्ट लिहिली. परंतु त्या चित्रपट निर्मात्याच्या डोक्यामध्ये काय होतं की हा चित्रपट बघत असताना जी आहे हे सातत्याने प्रेक्षकाच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये जे पाणीच असलं पाहिजे, मनामध्ये दुःखच असलं पाहिजे, वेदना असली पाहिजे, अशा प्रकारची कल्पना ही चित्रपट निर्मात्याच्या डोळ्यामध्ये होती. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, त्या काळामध्ये अशा भूमिका करणाऱ्या ज्या आहेत त्या नटीची निवड त्या ठिकाणी केली. की अलका कबूल तुम्हाला माहित असेल की माहेरची साडी वगैरे, की त्याच्यामध्ये फक्त रडण्याची भूमिका आणि रडवण्याची भूमिका तिने केली, तिची निवड झाली. परंतु झवी पवारांनी त्याच्या संदर्भामध्ये केलेलं विश्लेषण महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की मला अशी रमाई लोकांच्या समोर आणायची नाही,
मला अशी रमाई जी आहे ती लोकांसमोर आणायची आहे की जी रमाई समाजसेवक आहे, ज्या रमाईने प्रचंड अशा प्रकारचा त्याग केलेला आहे. कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी रमा मला उभा करायची आहे. आयुष्यभर बाबासाहेबांची सावली बनून राहणारी रमाबाई मला या ठिकाणी करायची की चित्रपटात बसून आणि चित्रपटामध्ये बाहेर जाताना देखील प्रेक्षकाने डोळ्याला बायकाने आपल्या डोळ्याला पदर लावूनच रडलं पाहिजे किंवा अशाच प्रकारे ही भूमिका असावी, याला त्याने विरोध केला. परंतु दुर्दैवाने तो चित्रपट देखील निघाला नाही. त्याची अनेक कारणं आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणजे सर्वसाधारणपणे सुभेदाराचे संस्कार झालेली रमा, लग्नाच्या अगोदर आई वडिलांचे तिच्यावर झालेले संस्कार आणि ती संस्कार जपणारी रमा जी आहे ही मला असं वाटतं की जवी पवारांना अपेक्षित होती आणि आम्हा सर्वांना देखील अशाच प्रकारची रमा जी आहे ही अपेक्षित आहे. सुभेदार रामजींनी हा विवाह झाल्यानंतर आपल्या सुनेशी संवाद केलेला आहे, आपल्या मुलाशी संवाद केलेला आहे आणि याच्यामधून देखील रमाई घडलेली आहे. आणि मग सुरुवातीला त्यांनी भूमिका सांगितली की तुझा नवरा खूप शिकणार आहे, तुलाही शिकावं लागणार आहे आणि मुलाला जे तुझ्या नवऱ्याला जे आहे हा शिक्षणासाठी मदत करावी लागणार आहे. कारण मुलांना शिक्षण देऊन मोठं करणं हा एकमेव हेतू जो होता तो सुभेदारांचा होता. आणि मग पुढचं शिक्षण जे आहे घेण्यासारखं वातावरण हे रामजी सुभेदार ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी पोयबावाडीमध्ये जागा मिळवण्यासाठी एक अर्ज केला आणि त्याला मान्यता देखील मिळाली आणि पोयबावाडीमध्ये एका इमारतीमध्ये त्यांना 2 रूम मिळाल्या. आज देखील त्या आहेत. त्या रूममधल्या 2 रूम ज्या ते 51 आणि 52 या 2 रूम त्या ठिकाणी मिळाल्या. आणि मग सुभेदारांनी सांगितलं की एका रूममध्ये बाबासाहेब हे अभ्यास करतील आणि दुसऱ्या रूममध्ये हे सगळं कुटुंब राहील. आणि तिथून शिक्षणाची सुरुवात झाली. रमाई ही या कुटुंबामध्ये आली असली तरी तिला ते वेगळं कुटुंब वाटू नये याची दक्षता सुभेदारांनी सातत्याने घेतलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला रमाई जी आहे आपल्या कुटुंबाप्रमाणे ती राहते आहे. आपल्या सासऱ्यावर तिची प्रचंड निष्ठा आहे. सुभेदारावर तिचा प्रचंड विश्वास आहे. त्यांनी सांगितलेला जो सल्ला आहे, त्यांनी सांगितलेला उपदेश जे आहे याच्यावर देखील तिचा विश्वास आहे आणि तो उपदेश जो आहे आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. त्याच कुटुंबातील बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांची पत्नी जी आहे हे बाळाराम जे आहे ते बाळारामाची पत्नी पंढरपूरला गेली आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्यांना प्लेग झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी निधन झालं. बाळारामने दुसरं लग्न केलं आणि हा पुनर्विवाह जो आहे हा सुभेदारांना मान्य नव्हता आणि मग त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि बाळारामाने घर सोडलं. ही गोष्ट रमाईच्या लक्षात आली आणि मग घरातून बाहेर पडलेले बाळाराम जे आहेत यांच्याबद्दल देखील प्रचंड त्यांच्या मनामध्ये आदर होता. या बाळारामांना देखील जेवण पुरवण्याचं काम, ते एकटे राहत होते म्हणून त्यांना जेवण पुरवण्याचं काम, त्यांना कपडे देण्याचं काम जे आहे हे ते करतात. त्यांना नेहमीच जेवणाचे डबे देत असत आणि बाळारामांना देखील रमाईबद्दल प्रचंड आदर होता. म्हणजे बाळासाहेबांनी घर सोडलं तरी ते आपल्या कुटुंबातले आहेत ही जाणीव रमाईच्या मनामध्ये होते. जसा सासऱ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर होता, त्यांच्या सासूबद्दल देखील खूप आदर होता. आपली सासू जी आहे अतिशय स्वाभिमानी होती, करारीपणा तिच्यामध्ये होता, याचा त्यांना सार्थ अभिमान होता. एकदा त्यांच्या सासूबाईचा आणि त्यांच्या माहेरमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यांना असं वाटलं की या घरामध्ये तुमच्या भीमाबाईला म्हणजे रमाईच्या सासूबाईंना जे गळ्यामध्ये दागिने वगैरे दिसत नाही आहेत. त्यावेळेला ती सासूबाई असं म्हणतात की असे दागिने जे आहेत असले दागिने उन्हात सुकवण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा मी बाहेर येईल म्हणून ते आपल्या
माहेरच्या लोकांना गप्प बसवतात, याचा उल्लेख देखील रमाई आनंद करत असताना त्याच्याबद्दल देखील हा आधार होता. आणि मग या सर्व बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देखील त्यांच्या मनामध्ये नितांत आदर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने साहेब हा शब्द अतिशय आदराने वापरलेला आहे. बाबासाहेब म्हणजे त्यांचा प्राण, अशा प्रकारची कल्पना आहे. रमाईने पहिल्यांदा गोवऱ्या लावण्याचं काम केलं, त्या विकून उदरनिर्वाह करण्याचं काम केलं. परंतु हे करत असताना देखील आपल्या पतीची म्हणजे बाबासाहेबांची प्रतिष्ठेला धक्का लागू नये याचीही काळजी घेतलेली आहे. आणि मग पहाटे जाऊन शेण गोळा करायचं आणि गोवऱ्या लावायच्या आणि संध्याकाळी कुणाला दिसणार नाही या भूमिकेतून ते घेऊन यायचं. बऱ्याच वेळेला त्यांच्यावर टीका झालेली आहे. त्यांच्या नवऱ्यावर काहींनी टीका केली, बायकांनी टीका केली. चांदोरी नावाची बाई होती आणि ती एकदम माईसाहेब रमाईना असं म्हणाल्या की तुझा नवरा जो आहे हा एस करतो, म्हणजे इंग्रजी बोलतो, परंतु आपली बायको किती कष्ट करते यांची त्यांना जाणीव आहे का? एवढंच ना, ते म्हणतात की तुझा नवरा पाश्चिमात्य देशामध्ये जातो, विमानानं बोटीनं फिरतो आणि तुझ्या गळ्यात काळे मणी आहेत, हे त्याच्या लक्षात येत नाही का? त्यावेळेला रमाई जे आहेत त्या चांदोरी बाईला खडसवतात. त्या असं म्हणतात की त्याची काळजी तू करू नकोस, माझ्या गळ्यामध्ये जे काळे मणी दिसतात ना त्याच्यामध्ये माझा नवरा आहे आणि माझा नवरा हाच खरा दागिना आहे आणि मला त्याचा मोह नाही आहे. म्हणजे असं सांगणारी रमा जी आहे ती महत्वाची आहे. म्हणजे स्वतः कष्ट करत असताना देखील कष्ट करून बाबासाहेबांना मदत करणारी ही रमा जी आहे, आपल्या सुखाचा त्याग करणारी ही रमाई आहे, ही रमाई लोकांसमोर आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुभेदार देखील रमाईना शिकण्याचा आग्रह करतात. त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना कळत नाही की आपण कशासाठी शिकायचं, आणि मग ते बाबासाहेबांना देखील म्हणतात की मी कशासाठी शिकायचं, मला काही नोकरी थोडीच करायची आहे, तुम्ही शिका असं म्हणतात. परंतु बाबासाहेब अनेक उदाहरणं सांगून त्यांची मानसिक तयारी करतात आणि रमाई लिहायला शिकतात. आता रमाईने लिहायला शिकल्यानंतर त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे बाबासाहेबांना, आणि हे पत्र पाहिल्यानंतर रमाई बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी कसं प्रोत्साहित करत होते, बाबासाहेबांना कसं आधार देत होते हे आपल्या लक्षात येऊ शकेल. रमाई त्या पत्रामध्ये लिहितात, साहेब आमची काहीच काळजी करू नका आणि माझ्या कष्टाची तर पर्वा अजिबात करू नका, कारण मला लहानपणापासूनच कष्ट करण्याची सवय आहे. आमची काळजी करण्यापेक्षा तुम्ही फक्त शिका. आणि शेवटच्या 2 ओळी अतिशय महत्वाच्या आहेत. त्या असं म्हणतात, मी आहे ना तुमच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी मामांजी आहेत, त्यामुळं इकडची काहीही चिंता करू नका. अशी हे व्यापक मनाची रमा जी आहे ही आपण विसरतो आहोत. केवळ आपण डोक्यावर शेण घेऊन गोवऱ्या लावणारी रमा जी आहे याच्यावरच लक्ष केंद्रित करतोय, लोकांना भावनिक बनवतोय. परंतु रमाईचा हा आदर्श या देशातल्या केवळ दलित समाजाच्या नाही तर कोणत्याही समाजातील स्त्रीने हा आदर घ्यावा ही गोष्ट आम्ही समजून सांगत नाही. रमाईना सोन्याचा मोह नव्हता, रमाईना पैशाचा मोह नव्हता आणि कसलाही मोह न करता सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून भारतात आले आणि 1918 मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब वकिली देखील करत होते. आणि मग बाबासाहेबांचा पहिला पगार त्यांना मिळाला त्यावेळेला 415 रुपये, आणि 415 रुपये हा पगार बाबासाहेबांनी संपूर्ण रमाईच्या हातामध्ये ठेवला. हा पगार पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणले, हे ठेव तुझ्याकडे. बाई म्हणले, मला एवढे पैसे घेऊन मला करायचं काय? आणि मग रमाईने ते खूपच बाबासाहेबांनी आग्रह केल्यानंतर रमाईने काय केलं, ते पैसे उचलले आणि सुभेदार रामजींच्या फोटोच्या समोर ठेवले आणि वंदन केलं. आणि मग ते पैसे घेऊन पुन्हा बाबासाहेबांकडे आले. आता सासऱ्यांना जे पैसे आहेत ते दिले, आता तुम्ही घ्या. परंतु बाबासाहेब खूपच आग्रह करतात आणि सांगतात, जा याच्यामधून तुझ्यासाठी एक चांगली साडी घेऊन ये, तुझ्यासाठी चांगली साडी घेऊन ये असं म्हणतात.
रमाई म्हणतात मला काय करायचं, पण शेवटी खूपच आग्रह केल्यानंतर त्या कपडे आणतात. कपडे कुणाला आणतात? त्यांना सोडून कुटुंबातील सर्व सदस्यांना कपडे आणतात. ज्याप्रमाणे ते यशवंतरांना भैयासाहेब किंवा यशवंत जे होते त्यांना कपडे घेतात, त्याचप्रमाणे मुकुंदाला कपडे घेतात, आपल्या जावाला कपडे घेतात, बाळारामला कपडे घेतात. म्हणजे घरातल्या सर्व कुटुंबाला सोडून कुटुंबाला धरून ते कपडे घेतात. त्यांना स्वतःला सोडून सर्व कुटुंब सदस्यांना कपडे घेतात. बाबासाहेबांना आश्चर्य वाटतं. ते म्हणतात तुला का नाही आणली साडी? त्यावेळेला रमाई सहजपणे म्हणून जातात मी कुठं पळून चालली आहे, मी तर आपल्या घरचीच आहे, मी कधी आणीन, आज नाही तर उद्या ही साडी आणीन. आणि मग हसत म्हणतात मी आणण्यापेक्षा मग तुम्हीच आणा एक साडी. त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात मी देखील आणतो, परंतु 2 अटीवर. पहिली अट अशी की मी आणलेली साडी तू वापरली पाहिजे, एवढी भारी साडी वगैरे असं काही म्हणायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, ती साडी केवढ्याची आहे त्याची किंमत तू नाही विचारायची. म्हणजे अशा स्वरूपाचं वातावरण जे आहे हे बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये होतं. आणि बघा या आनंदित कुटुंबाला काही धक्के देखील बसलेले आहेत. या कुटुंबाचं सुख जे आहे काही क्षणासाठी बाहेर घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सुख जे आहे या सुखावर दुःखाचा अंश देखील, दुःखांचा आपण म्हणतो की डोंगर देखील कोसळलेला आहे. त्याच्यामध्ये गंगाधर जे आहे याचा मृत्यू, त्याच्या अगोदरच्या मुलीचा. ज्यावेळेला गंगाधरचा मृत्यू झाला त्यावेळेला बाबासाहेब भारतात नव्हते. गंगाधर आजारी असताना देखील बाबासाहेब भारतामध्ये नव्हते. आणि आजारी पडल्यानंतरच रमाईने पत्र लिहिले की आपला गंगाधर जो आहे अतिशय आजारी आहे. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी पत्र असं लिहिले की गंगाधर आजारी आहे, पाहून फार वाईट वाटलं. त्या शिष्यवृत्तीमधले काही पैसे मी पाठवायचं म्हटलं तरी आता ते पाठवता येणार नाही, कारण मी काही पुस्तकं घेतली आणि त्या पुस्तकासाठी बरीचशी पैसे गेली आणि आता जेवणाचा प्रॉब्लेम आहे, तोच माझ्या पुढे आहे. त्यावेळेला रमाई सांगतात की त्याची चिंता करू नका. आणि या परिस्थितीमध्ये गंगाधर यांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यानंतर राजरत्न जे आहेत याचाही अंत याच पद्धतीने झालेला आहे. परंतु राजरत्नविषयी जे आपण सांगतो ते पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या समोरच्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे यासाठी आपण काही गोष्टी जाणीवपूर्वक किंवा त्याला मोठ्या करून सांगतो किंवा चुकीच्या पद्धतीने सांगतो. मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे आणि जिथं मी ऐकलं तिथं त्यांना सांगितलं की राजरत्नाच्या मृत्यूसंबंधी असं सांगितलं जातं की त्यांचा मृत्यू झाला, बाबासाहेबांना अतिशय वाईट वाटलं. इथपर्यंत ठीक आहे, कारण बाबासाहेबांचं राजरत्नेवर प्रचंड प्रेम होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांवर फार मोठा आघात झाला हेही खरं आहे. परंतु त्याच्यामध्ये काही मंडळी असे सांगते की त्या राजरत्नाच्या कफनसाठी देखील बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. मला असं वाटतं की हे सांगणं म्हणजे बाबासाहेबांचा अवमान करणं आहे. ही माहिती सांगणं म्हणजे एका प्रकाराने आपण आपलं भावनिकता वाढवण्यासाठी आपण बाबासाहेबांची बदनामी तर करत नाही ना. या पद्धतीने आपण राजरत्न लोकांच्या समोर उभा करतो आणि लोकांना केवळ भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतो. रमाईच्या एकंदरीत जीवनामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये पत्नी म्हणून निभावलेली भूमिका, सून म्हणून निभावलेली भूमिका, ह्या भूमिका पुढे आणण्याची गरज आहे. तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो की कुटुंबाच्या बाहेर देखील कशा पद्धतीने रमाई वागत होत्या हे देखील आपण लक्षात पाहिजे. की ज्यावेळेला रमाईंची तब्येत अतिशय खालावली आणि खालावल्यानंतर रमाई ज्या आहेत त्या धारवडला गेल्या. त्या ठिकाणी वरळे साहेब होते, त्या वरळे साहेबांनी रमाईला घेऊन गेले. त्यावेळेला रमाईसोबत त्यांचा मुलगा यशवंत देखील होता, गंगाधर हा देखील होता आणि त्याच्यासह ते गेले. त्यावेळेला वराळे साहेब जे आहेत एक वसतिगृह चालवत होते आणि मग एक दिवस झालं की त्या वसतिगृहातल्या मुलांना खाण्यासाठी काहीच नव्हतं. त्या वसतिगृहाचे संचालक जे होते ते वराळे साहेब होते आणि त्यामुळे त्या मुलांवर एक प्रकारे उपासमारीची वेळ आली. त्यावेळेला रमाईने आपल्या हातातील बांगड्या दिलेल्या आहेत. त्यावेळेला वराळे साहेबांचं लग्न नव्यानं झालेलं होतं आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्ट वराळे साहेबांना खूप
बुजते. त्यांना असं वाईट वाटतं की रमाईना आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या हातातल्या बांगड्या देतात. ही गोष्ट जी आहे ती त्यांना खूप खटकते आणि ते म्हणतात की आई तुम्ही कशाला बांगड्या दिल्या. आणि त्यावेळेला रमाई असं म्हणतात की हे वसतिगृह जे आहे हे वसतिगृह तुझे वडील तुझा नवरा चालवत असला तरी त्या वसतिगृहातली मुलं जी आहेत ही माझ्या माझ्या तुमच्या यशवंतासारखी आहेत, मुकुंदासारखी आहेत. ती माझी मुलं आहेत आणि मी माझ्या मुलासाठी हे केलेलं आहे. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की माझी बांगडी मी मोडते. त्यावेळेला ती असं म्हणतात की तुझं नव्यानं लग्न झालेलं आहे, तू बांगडी विकली, तुझ्या हातात विकलीस किंवा घाण ठेवली तर तुझ्या हाताला बघून विचारतील तुला की तुझ्या बांगड्या काय झाल्या. त्यापेक्षा मी या गावामधले नवीन आहे, मला कोण विचारणार आहे. आणि त्यामुळं त्या माझ्या बांगड्या घेऊन जा आणि त्या मुलांना खायला द्या. म्हणजे ही सांगणारी रमाई जी आहे ती महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आणखी एक 2 महत्त्वाचे मुद्दे मी सांगतो की रमाई ज्या आहेत या कशा वागत असतात. वरळे साहेबांची पत्नी ज्या राधाबाईला त्या असं म्हणतात की मला चुलीवरच्या भाकरी ज्या आहेत कशा शेकतात मला सांग. आणि त्यानंतर ते असं म्हणतात की आपलं जे आहे तो आपल्या अस्पृश्य समाजातल्या बायकांनी संसार जो आहे तो नीटनेटका केला पाहिजे. घरात शिळं अन्न उरू नये याची दक्षता घेतली पाहिजे. आणि रमाई स्पष्ट सांगतात की अन्न टाकू नये. आणि मग त्या सांगतात की माझ्या घरी देखील संध्याकाळी थोडासा भात उरला तर मी सकाळी त्याला फोडणी देऊन खाते. आणि बाबासाहेबांना देखील ते आवडतं, ते फेकू नये, फार तर त्याचा दानधर्म करावा. म्हणजे कुणाला तर द्यायचं असेल. आणि आपल्याकडे प्रथा असे आहे की अन्न एकदमच आपल्याला खायचं देखील खायच्या लायकीचं नाही तर त्यावेळेला आपण ते दुसऱ्याला देतो. जसं मी आपणाला रमाबाईंनी वसतिगृहातल्या मुलांना कशा प्रकारची मदत केली आणि या वसतिगृहातल्या मुलाविषयी त्यांच्या मनामध्ये काय भावना होती याच्या संदर्भामध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगेन की त्या कार्यकर्त्याला देखील कशा जपत होत्या. राजरत्न यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर प्रचंड परिणाम झाले होते. ज्या रूममध्ये राजरत्न झोपत असे त्या रूममध्ये देखील जात नसत. एवढंच नाही तर ते घराकडे यायचं देखील टाळत असत. आणि त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर हॉलमध्ये एक ऑफिस घेतलं. त्या ऑफिसमध्ये दिवसभर बसायचे. आता बाबासाहेबांचं हे वागणं पाहिल्यानंतर त्यांना दुःख झालं आणि एक दिवस त्या ऑफिसमध्ये गेल्या. ऑफिसमध्ये गेल्याबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. रमाईने बाबासाहेबांना धीर दिला. राजरत्न हा तुमचा मुलगा होता आणि त्या मुलाचं दुःख तुम्हाला होतंय असं तुम्हाला वाटतंय तर राजरत्न हा केवळ तुमचाच मुलगा होता का? माझाही मुलगा होता. आणि आता हे दुःख जे आहे तो आपण किती दिवस पाळणार आहोत. कारण तुमच्याकडे बघणारे अनेक लोक मोठ्या आशेने पाहतात. त्यांच्यासाठी तुम्हाला हे दुःख विसरावं लागेल. ह्या सांगणाऱ्या रमाई होत्या. आणि ते दुःख बाजूला सरून तुम्ही आपल्या लोकांसाठी, तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या, तुमच्याकडे आशेने पाहणाऱ्या लोकांसाठी आता आपण काम केलं पाहिजे असं त्या सांगतात. आणि त्याच वेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये काही कार्यकर्ते पाहतात. आणि रमाई जे आहेत काही दिवस त्यांना जेवणाचा डबा देत असतात आणि जेवणाचा डबा देखील बाबासाहेब न खाता परत पाठवत असतात. आणि मग त्या सांगतात की तुम्हाला जेवलं पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी पाहतात तर रमाईने डबा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीचा तिथं दिलेला आहे. आणि त्याला सांगतात की बाबासाहेबांना तिथं ऑफिसमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी देखील त्यांनी जेवण दिलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना देखील माया करणारी, कार्यकर्त्यावर देखील प्रेम करणारी रमाई जी आहे ही आपल्या समोर आणण्याची गरज आहे. बाबासाहेब ज्या लोकांसाठी काम करत होते त्या लोकांवर देखील प्रेम करणारी रमाई जी आहे ही आपण लक्षात घेत नाही. त्यानंतर आणखी एक प्रसंग सांगतो की सुभेदारांची पुण्यतिथी होती. आणि मग बाबासाहेब असं आपण म्हणतात की ही पुण्यतिथी आपण घरी करण्यापेक्षा आपल्या वसतिगृहातील मुलांना जीव घालण्यासाठी करूया. रमाईला तो विचार आवडतो.
आणि मग बाबासाहेब पुन्हा असं म्हणतात की त्या मुलांना आपण मटण आणि माशाचं जेवण देऊ. त्यावेळेला मात्र रमाई असं म्हणतात की ही पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीसाठी माश हे मटण असं कसं काय देता येऊ शकेल. बाबासाहेब असं म्हणतात की अगं या मुलांना तर आपण नेहमीच गोड देवाला देतो, पण त्यांना मासे असं कधी खायला देत नाहीत आणि मग या निमित्ताने द्यायला काय हरकत आहे. आणि मग हे बरंच सांगितल्यानंतर रमाई देखील तयार होतात. त्या म्हणतात ठीक आहे. मग पुन्हा बाबासाहेब असं म्हणतात की तो स्वयंपाक कशी करणार आहे, कारण बाबासाहेबांना माहीत असते की रमाई मासे मटण खात नाहीत आणि त्या दिवशी त्यांचा उपवास असतो. त्यावेळेला रमाई म्हणतात की मी खात नाही, माझा उपवास आहे, परंतु मुलांसाठी मी करेन. आणि सुभेदारांच्या पुण्यतिथी दिवशी रमाईने या मुलांसाठी मटण आणि मासे करून घातलेले आहेत. म्हणजे मुलांसाठी आपल्या प्रथाना जी आहे ते मुरड दिलेली आहे, आपल्या विचाराला मुरड दिलेली आहे. आणि रमाईने जे आहे हे आपल्या सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी या मुलांना जीव घातलेला आहे. 15 ऑगस्ट 1928ला बाबासाहेबांनी सहभोजन द्यायचं ठरवलं. सहभोजन म्हणजे कसं की आपल्यातल्या जाती पोटजाती यांना एकत्रित बसून जीव घालायचं ठरलं. की आपल्यामध्ये जसं मार मांग चांबार ढोर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या, आणि त्या जातीमध्ये देखील रोटी व्यवहार होत नाही. आणि मग या रोटी व्यवहाराची सुरुवात जी आहे ही आपण करावी या भूमिकेतून बाबासाहेब या सगळ्या लोकांना एकत्रित जीव घालतात आणि प्राथमिक स्वरूपामध्ये एक 30-35 लोकांना ती बोलवतात वेगवेगळ्या जातीच्या. या सर्व लोकांना जीव घालण्याचा स्वयंपाक जो आहे तो रमाईनेच केलेला होता. त्या म्हणाले की आपण या सगळ्यांना सहभोजन घालतोय, तो बाहेरून जेवण कशाला मागवायचं. आणि हे जेवण रमाईने केलं आणि रमाई आणि लक्ष्मीबाई या दोघांनी मिळून स्वयंपाक करून या सर्व माणसांना जीव घालण्याचं काम देखील केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला रमाई हे कुटुंबाचं काम करतात, दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचं काम करतात. कार्यकर्ता जगला पाहिजे, कार्यकर्त्यावर प्रेम करतात. एवढंच नाही तर बाबासाहेबांची चळवळ जी आहे या चळवळीला मदत देखील करण्याचं काम करतात. रमाईच्या काळामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या. महाडचा सत्याग्रह त्यांच्या काळामध्ये झाला, पुणे करार त्यांच्या काळामध्ये झाला. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला देखील रमाईला कळाले की त्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह आहे. त्यामुळे रमाई म्हणतात की मी देखील येणार आहे, लक्ष्मी आहे त्याला घेऊन येणार आहे. मग बाबासाहेब म्हणतात तू काय करणार आहे, तर आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करू. बाबासाहेब म्हणतात तुम्ही दोघी स्वयंपाक काय करणार. त्यावेळेला रमाई म्हणतात की आपल्या चाळीतल्या ज्या काही महिला आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही त्या सत्याग्रहांना जीव घालू. म्हणजे ही जी रमाईची भूमिका बाबासाहेबांच्या सत्याग्रहाला सहकार्य करण्याची, बाबासाहेबांच्या चळवळीला मदत करण्याची, बाबासाहेबांच्या सत्याग्रहामध्ये अभिनव पद्धतीने सहभागी होण्याची ही जी कल्पना रमाईची आहे ही मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही रमाई जी आहे ही लोकांसमोर आणण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सहभागी होणारी रमा आणि बाबासाहेबांना या चळवळीमध्ये प्रोत्साहन देणारी रमा जी आहे ही देखील पुढे आली पाहिजे. पुणे कराराच्या वेळेला देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. महात्मा गांधी उपोषणाला बसले आणि मग महात्मा गांधींना काय झालं तर बाबासाहेबांवर संकट उद्भवेल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आणि मग रमाईने जे आहे आपला नवरा सुरक्षित राहावा, आपल्या मनावर संकट येऊ नये किंवा हा पुणेकराचा प्रश्न मिटावा हे माईसाहेबांना वाटणं साहजिक होतं, पण त्याच्यामध्ये ते काहीच करू शकत नव्हते. मग रमाईने काय केलं, उपवास केला. महाडच्या सत्याग्रह वेळेला देखील त्यांनी उपवास केला. आणि या पद्धतीने एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये संरक्षक कवच बनण्याचा प्रयत्न जो आहे हा रमाईने त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. त्या अनेक उपवास करायच्या वेगवेगळ्या. बाबासाहेब आता महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांच्यावर हल्ला होणार होता त्या ऐकून देखील त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांना कधी कधी वाटायचं की त्यांचा जीव धोक्यात येईल अशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत. पण बाबासाहेब ऐकत नव्हते आणि मग त्यासाठी रमाई उपवास तापस करायच्या. आठवड्यातून 3-4 दिवस त्या उपवास करायच्या. आणि खरं तर या उपवासामुळेच रमाईची तब्येत जी आहे ही ढासळली. रमाई ज्या आहेत ह्या अत्यंत धार्मिक देखील होत्या. एके दिवशी ते बाबासाहेबाला पंढरपूरला घेऊन जाण्याचा आग्रह करतात. बाबासाहेब समजावून सांगतात की रमाई त्या ठिकाणच्या परंपरा आपल्याला जवळ येऊ देत नाहीत, विठ्ठलाचं दर्शन घेऊ देत नाहीत. आणि तू म्हणतात पुण्यकर्म वगैरे. ते आता बाळारामची बायको जी आहे पंढरपूरला गेली होती, मग त्याला का विठ्ठलानं वाचवलं नाही अशा प्रकारचा युक्तिवाद करतात. त्यावेळेला रमाई देखील आपला हट्ट जो आहे हा दूर सारतात. आणि मग त्या म्हणतात त्या बाबासाहेब असं म्हणतात की आपण नवीन पंढरपूर उभा करू. आणि बाबासाहेबांना नागपूरला नवीन पंढरपूर उभा केलं. पण रमाई त्यावेळेला नव्हत्या. परंतु त्या काळामध्ये एक गोष्ट घडली.
त्याच्याही अगोदर बाबासाहेबांनी एक पंढरपूर जे आहे हे मुंबईमध्ये निर्माण केलं होतं, ते म्हणजे राजगृह. आणि या राजगृहामध्ये रमाईंना त्याने आणलेलं होतं. 1933 रमाईला घेऊन ते त्या ठिकाणी आलेले होते. की रमाईने 4 दिवस चांगल्या प्रकारचे जगावे ही देखील बाबासाहेबांची इच्छा होती. आणखी एक मुद्दा मी रमाईच्या संदर्भामध्ये सांगतो की 1830 बाबासाहेब गोलमेज परिषदेच्या नंतर भारतामध्ये आले. त्यावेळेला त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कारामध्ये रमाई देखील होत्या. त्या ठिकाणी सहस्रबुद्धे होते, ज्यांच्या हस्ते मनुस्मृती दहन केलं ते सहस्रबुद्धे होते. त्या ठिकाणी मोहिते ताई म्हणून एक कार्यकर्त्या त्या देखील होत्या. आणि बाबासाहेबांना हार घालण्यासाठी प्रचंड गर्दी ही त्या ठिकाणी झालेली होती. परंतु रमाई जे आहे हातामध्ये हार घेऊन बऱ्याच वेळ थांबलेल्या होत्या. काही कार्यकर्त्याचं तर त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, पण सहस्रबुद्धे यांचं लक्ष त्यांच्याकडे होतं. ते फक्त रमाईकडे पाहत राहिले की हे सगळे लोक हार घालत आणि त्या मात्र शांतपणे उभा आहेत. आणि त्याच वेळेला त्याच कार्यक्रमामध्ये सहस्रबुद्धेंनी त्यांना भाषण देखील करायला सांगितलं होतं. आणि रमाईने त्यांच्या जीवनामध्ये केलेलं पहिलं भाषण देखील ते आहे. आणि सहस्रबुद्धेने त्या भाषण करताना सांगितलं की तुम्ही हार घेऊन इतक्या वेळ का उभा राहिलात, तुम्हाला पटकन येऊन हार घालता आला असता, याचंही उत्तर दिलं पाहिजे. आणि ते म्हणतात की हार घालताना तुम्ही बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे देखील पाहिलेलं नाही. ही 2 कारणं आम्हाला प्रामाणिकपणे सांगा. रमाई हसल्या आणि त्या म्हणाले की माझं हे पहिलं भाषण आहे, चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. मी पहिल्यांदा हार याच्यासाठी घातला नाही की मी बाबासाहेबांना तर रोजच पाहते. बाबासाहेबांवरची निष्ठा जी आहे मला व्यक्त करण्यासाठी मला घरामध्ये करता येऊ शकते, परंतु ज्या लोकांच्या मनामध्ये बाबासाहेबांसंबंधी एवढं प्रेम आहे त्यांना पहिल्यांदा हार घालू द्यावा हा माझा प्रामाणिक हेतू होता. आणि सहस्रबुद्धे म्हणाले की मी हार घालताना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, हेही खरं आहे म्हणाले. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे आता माझ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता या संपूर्ण दलितांचे बाबासाहेब बनलेले आहेत. बाबासाहेबांचं कार्य अतिशय बहुमोल बनलेलं आहे. अशा बाबासाहेब आंबेडकरांना माझी नजर लागू नये, त्यांच्या कार्याला माझी नजर लागू नये, या भूमिकेतून मी बाबासाहेबांना पाहिलं नाही. आणि या पद्धतीने रमाईने आपलं भाषण संपवलं. आता यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की रमाई ही सातत्याने त्यांच्या सोबत होत्या. केवळ गौरव लावण्यासाठी नव्हत्या, तर त्यांच्या सर्व प्रकारच्या चळवळीमध्ये रमाई होत्या. या दृष्टिकोनातून रमाईची जयंती ही महत्त्वाची होती. शेवटी रमाई अत्यंत आजारी पडल्या आणि मग त्यांना जवळपास त्यांच्या जगण्याच्या आशा संपल्या. त्यावेळेला बाबासाहेबांना अतिशय वाईट वाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून असं म्हणतात की माझ्याजवळ बसून आपण काय करणार आहे, मला काहीच होणार नाही. आणि रमाईच्या आग्रहाखातर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 26 तारखेला पनवेलच्या मीटिंगमध्ये जातात. आणि त्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती त्यांच्याकडे निरोप घेऊन येतो आणि रमाई आजारी खूप आहेत हा निरोप घेऊन येतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकर पनवेलहून मुंबईला येतात आणि तो शेवटचा क्षण असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिल्यानंतर रमाई त्या ठिकाणी फक्त हात उंचावतात आणि त्या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन होतं. त्यांच्या दुःखद निधनानंतर 8 जूनला दुःखद निधनानंतर शंकरराव मोरे हे जे असतात त्यांच्या हस्ते तो अंत्यविधी होतो. 8 जूनला त्या ठिकाणी दुखवट्याची सभा होते आणि 12 जूनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लोक त्या अंत्यविधीसाठी आलेले होते, ज्यांनी सांत्वनपर पत्र लिहिले होते, त्या सर्वांचे आभार मानतात. आणि इथं खऱ्या अर्थाने रमाईंचा जो बाबासाहेबांच्या सोबतचा सहवास होता तो सहवास या ठिकाणी थांबतो. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली की रमाईचं निधन जे आहे 1935 होतं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर 15 एप्रिल 1948 बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईचा प्रवेश होतो. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 1935 ते 1948 या संपूर्ण कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब हे केवळ एकटे असतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला मी सांगतोय की या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत संघटनेच्या संदर्भामध्ये देखील.
याच कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे. आणि या कालावधीमध्ये म्हणजे रमाईचं निधन झाल्यानंतर रमाईशी विवाह होईपर्यंत बाबासाहेबांनी तब्बल जवळपास 288 सभा किंवा वेगवेगळे सामाजिक आणि संघटनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे जवळपास 300 च्या जवळपास बाबासाहेबांनी हे कार्यक्रम आयोजित केलेले होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला या संघटनेमध्ये पूर्णपणे वाहून घेतलेलं होतं. कुठलाही आधार त्यांना राहिलेला नव्हता. त्यांचं सांत्वन करणारी रमाई त्या ठिकाणी राहिली होती. त्यांच्या जीवनाची नियमित व्यवस्था करणारी रमाई राहिलेली नव्हती. त्यांना प्रेरणा देणारी रमाई राहिली नव्हती. आणि अशाही अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी एवढे मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. खरं तर बाबासाहेबांच्या या एकांतवासावर चर्चा होण्याची गरज आहे, त्याच्यावर चिंतन होण्याची गरज आहे. आणि मग याचा परिणाम असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीवर त्याचा फार मोठा परिणाम झाला. त्यांना मधुमेहासारखा आजार झाला, सांधेदुखीसारखा आजार तयार झाला, त्यांच्या मेंदूचा आजार झडला गेला, त्यांच्या डोळ्याचा आजार वळवला. परंतु बाबासाहेबांना या चळवळीमध्ये या काम करताना त्यांच्या लक्षामध्ये आलं, परंतु कालांतराने हे रोग जे आहेत, हे आजार जे आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षामध्ये आलं की आपल्या शरीरावर या आजाराने ताबा घेतलेला आहे. आणि मग या आजारावर उपचार करत असतानाच त्यांची ओळख जी आहे ही माईसाहेबांशी झालेली आहे. माळवणकर हॉस्पिटल जे आहे त्या माळवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये माईसाहेब ज्या आहेत या काम करत होत्या. त्यांचं पूर्ण नाव होतं शारदा कृष्णराव कबीर. 5 बहिणी आणि 1 भाऊ अशा प्रकारचं एक कुटुंब होतं. माईसाहेबांचं कुटुंब हे ब्राह्मण असलं तरी पुरोगामी विचाराचं हे कुटुंब होतं, कारण त्यांच्या कुटुंबातील 6 लोकांनी आंतरजातीय विवाह केलेला होता. माईसाहेब हे जे आहे त्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्याच्यानंतर मुंबई ग्रँड मेडिकल हॉस्पिटल कॉलेजमधून त्यांनी 1937 मध्ये MBBS ही पदवी संपादन केली होती. MBBS झाल्यानंतर त्या गुजरातमध्ये काही दिवस नोकरीसाठी गेलेल्या होत्या आणि त्यानंतर मुंबईमधल्या ह्युजेस रोडवर माळवणकरांचं जे हॉस्पिटल होतं या हॉस्पिटलमध्ये ते काम करत होत्या. आणि त्या हॉस्पिटलमध्ये बाबासाहेब उपचारासाठी आलेले होते. आता हा काही योगायोग नव्हता. त्याचं भेट होण्याच्या संदर्भामध्ये एक कारण देखील कळलं की त्या काळामध्ये एस राव नावाचे एक खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. आणि हे अर्थशास्त्रज्ञ जे आहेत हे बाबासाहेबांच्या परिचयाचे होते, कारण डॉक्टर बाबासाहेब देखील एक फार मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. आणि या रावची पत्नी जी आहे हे माळवणकरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि त्यांच्यावर उपचार करण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी माईसाहेब करत असायच्या. आणि मग रावने त्यांना सांगितलं की या ठिकाणी या आजारावर हे डॉक्टर चांगले आहेत, म्हणून बाबासाहेब त्या हॉस्पिटलमध्ये आलेले होते आणि त्या ठिकाणी माईसाहेबांची त्यांची थोडक्यामध्ये ओळख झाली होती. त्यानंतर दुसरा प्रसंग असा घडलेला आहे की या रावच्या पत्नी ज्या हॉस्पिटलमध्ये जात होत्या माईसाहेबांच्या, त्या रावला 3 मुली होत्या. त्याच्यातली एक मुलगी जी होती ही माईसाहेबांची मैत्रीण होती. आणि मग एक दिवस जे आहे ते बाबासाहेब रावच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुलींची ओळख करून देत असताना माईसाहेबांची देखील ओळख करून दिली. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला त्यांच्यामध्ये बरीचशी ओळख झालेली होती. ती ओळख म्हणजे डॉक्टर आणि पेशंट या अर्थाने होती. आता यावेळेला माईसाहेबांना हेही माहीत नव्हतं की बाबासाहेबांचं लग्न होऊन त्यांची पत्नी वारलेली आहे, हे देखील बाबासाहेबांना माहीत नव्हतं, माईसाहेबांना माहीत नव्हतं. आणि मग उपचार केल्यानंतर त्यांनी सांगितले की आता तुम्हाला वेळेवर औषध घेण्याची गरज आहे, तुमच्या वेळेवर इंजेक्शन घेण्याची गरज आहे आणि तुमची काळजी जी आहे अधिक घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळं ही सर्व जबाबदारी तुमच्या पत्नीला पार पाडावी लागणार आहे. असं म्हटल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की मी एकटाच कुटुंबामध्ये आहे, माझ्या जवळचं असं कोणी कुटुंबामध्ये नाही आहे. त्याचा धक्का हा माईसाहेबांना भेटतो. आणि मग ते सांगतात की ठीक आहे, एखादी नर्स तुम्हाला ठेवावी लागेल आणि तिच्याद्वारे हे इंजेक्शन वगैरे वेळेवर घेणं गरजेचं आहे, कारण वेळेवर इंजेक्शन, वेळेवर जेवण, वेळेवर औषध उपचार घेणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग बाबासाहेब दादासाहेब गायकवाडांची चर्चा करतात या संदर्भामध्ये.
आणि मग या संदर्भामध्ये शोध आणि मग पुन्हा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये असं होतं की एखादी नर्स ठेवणं ही गोष्ट देखील तेवढीशी चांगली नाही. म्हणून बाबासाहेब काय करतात की नर्स बरोबरच मग काहीतरी विवाहाच्या संबंधीची चर्चा होते की एखाद्या असे नर्स आपण त्यांच्याशी विवाह करा वगैरे ही कल्पना होती. आणि मग त्याच्यातूनच बाबासाहेब जे आहेत हे माईसाहेबांना पत्र लिहितात. 25 जानेवारी रोजी माईसाहेब जे आहेत माईसाहेबांना बाबासाहेब पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये ते स्पष्ट उल्लेख करतात. ते म्हणतात की आपल्या वयातील म्हणजे त्या पत्रामध्ये अर्थातच त्यांनी लग्नाची विनंती केलेली आहे आणि विनंती करत असतानाच बाबासाहेबांनी असे त्याच्यामध्ये लिहिले आहे की आपल्या वयातील अंतर व माझे आजारपण यामुळे तुम्ही नकार दिला तरी मला वाईट वाटणार नाही, असं स्पष्ट त्यामध्ये लिहिलं जातं. आणि मग रमाईला ते पत्र पाहिल्यानंतर आपण काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. आणि त्याच्यानंतर मग 16 फेब्रुवारीला माईसाहेब काय करतात की त्या पत्राचं उत्तर देतात आणि त्याच्यामध्ये होकार कळवला जातो. म्हणजे जवळपास 15-20 दिवसाच्या नंतर होकार दिला जातो. आणि मग त्याच्यानंतर 16 मार्चला त्याच्या संदर्भामध्ये फायनल निर्णय होतो आणि दोघांचा विवाह या ठिकाणी ठरतो. आणि गुरुवार दिनांक 15 एप्रिल 1948ला हा त्यांचा विवाह होतो. आता त्यावेळेला बाबासाहेबांच्या जवळचा असं कोणी नसतो म्हणून कमलाकर चित्रे यांच्या घरी ते जातात. आणि मग कमलाकर चित्रे जी आहे त्यांची सून असते ती माईसाहेबांना ओवाळते आणि त्यांच्याकडे थांबतात. वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये बाबासाहेबांच्या लग्नाच्या बातम्या या आलेल्या आहेत. जसं बाबासाहेब विवाहाच्या नंतर रमाईला रामू असं म्हणत असायच्या, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शारदा कबीरांना शिरयुई नावाने हाक मारत असत. आणि ज्याप्रमाणे माईसाहेब रमाई त्यांना साहेब म्हणायच्या त्याच अर्थाने माईसाहेब देखील बाबासाहेबांना उच्चारत असत. आता आपण असं पाहतो की एकंदरीत रमाईच्या काळामध्ये संघटनात्मक बांधणी मोठी झाली आणि त्याच्यामध्ये रमाईचा वाटा फार मोठा होता. मग तो आपल्याला म्हणता येईल की महाडचा सत्याग्रह असू शकेल, त्याच्यामध्ये रमाईची भूमिका महत्त्वाची राहिली. पुणेकरांच्या वेळेला रमाईची भूमिका भावनिक असली तरी ती त्यांना प्रेरणा देणारी होती. किंवा त्याच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांना शिक्षणाची मदत करण्याचं काम जे आहे हे देखील रमाईने केलं. आणि मग बाबासाहेबांच्या जीवनामधलं जे दुसरं पर्व झालं म्हणजे या शिक्षणाचा उपयोग काय करायचा ही ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला रमाई त्या ठिकाणी नव्हत्या. आणि मला असं वाटतं की ती जबाबदारी जी आहे ही माईसाहेबांनी पेललेली आहे. मग या काळामध्ये काय झालं की एक तर या काळामध्ये बाबासाहेबांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक संविधानाची निर्मिती. बाबासाहेबांचं लग्न झालं त्याच वेळेला बाबासाहेब संविधानाच्या याच्यामध्ये देखील होते. आणि मग या संविधानाच्या कामामध्ये त्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयी निर्माण करून देण्याचं काम जे आहे हे माईसाहेबांनी केले. सुखसोयी म्हणजे कोणत्या, तर त्यांना वेळेवर इंजेक्शन देण्याचं काम, वेळेवर औषध देण्याचं काम, म्हणजे या प्रत्येक गोष्टीला माईसाहेबांनी त्यांना मदत केलेली आहे. आणि त्यामुळं त्यांची प्रकृती जी आहे ही नीट राहण्यामध्ये मदत आलेली झाली. आता उदाहरण तुम्हाला सांगतो की बाबासाहेब खरं तर या कालावधीमध्ये संविधानाची निर्मिती झाल्यानंतर आणि संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस देखील प्रचंड आजारी होते. आता ज्या दिवशी संविधान प्रदान करण्याचे दिवस होता की 29 नोव्हेंबर 1949ला त्या दिवशी बाबासाहेब खूप आजारी होते. त्यांना भाषण ज्या दिवशी द्यायचं होतं त्यांच्या पोटावर एक मोठी गाठ आलेली होती आणि त्यांना शुगर असल्यामुळे ती गाठ लवकर नीट होत नव्हती. तेव्हा रमाईने ती गाठ जी आहे तिची ड्रेसिंग केली आणि तिला ती गाठ स्वच्छ करून इंजेक्शन त्यांना दिलं. आणि त्याचबरोबर त्यांनी नेहरूंना अशी विनंती केली किंवा लोकसभेला विनंती केली बाबासाहेबांना आता नीट बसता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळी खुर्ची ठेवावी लागेल. त्याप्रमाणे बाबासाहेबांसाठी वेगळी खुर्ची देखील ठेवण्यात आलेली होती. म्हणजे या संविधानाच्या काळामध्ये बाबासाहेबांवर फार मोठी जबाबदारी आली होती आणि ज्याप्रमाणे जबाबदारी वाढली त्याचप्रमाणे त्यांचा आजार देखील वाढलेला होता. आणि या आजारामध्ये त्यांच्यावर उपचार करण्याची फार मोठी जबाबदारी ही रमाईने पेललेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संविधानाचं काम सुरू असतानाच बाबासाहेबांनी कमलाकर चित्रे यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रावरून देखील आपल्याला बाबासाहेबांच्या प्रकृतीची कल्पना येते. या पत्रामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की चित्रे गेल्या 15 दिवसापासून मी झोपलेलो नाही. रात्र झाली की मला अक्षरशः भीती वाटायला लागते, कारण मध्यरात्रीपासून माझ्या मेंदूचा जो आजार आहे तो सुरू होतो आणि तो आजार सुरू झाल्यानंतर कशानेही थांबत नाही. इंजेक्शन किंवा गोळ्यांचाही त्याच्यावर परिणाम होत नाही, परंतु त्या वेदना ज्या आहेत या प्रचंड असतात. 100 इंगळ्या चावाव्यात आणि त्याची वेदना जी असते तेवढ्या मोठ्या वेदना त्या आजाराच्या होतात.
आणि शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की परंतु मला या देशासाठी या वेदना सहन कराव्या लागतील. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्ष येऊ शकेल की बाबासाहेब हे त्या काळामध्ये किती आजारी पडत असायचे. आणि मग अशा वेळेला त्यांना उपचाराची गरज होती. किंवा अनेक पत्र जरी आपण पाहिली तर ती पत्र काय दर्शवतात लक्षात घ्या. त्यांनी आजाराचं स्वरूप दर्शवणारी ती पत्र आहे. उदाहरणार्थ दादासाहेब गायकवाडांना एक पत्र त्यांनी लिहिलेलं आहे की दादासाहेबांचं पत्र आलेलं आहे, परंतु त्याला बाबासाहेबांनी लवकर उत्तर दिलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब पुन्हा त्या पत्राचं उत्तर देताना असं म्हणतात की माझी प्रकृती बरीच खालवलेली आहे आणि अत्यंत काळजी करण्यासारखी अशी आहे. परंतु ते असं म्हणतात की आता मला असं वाटू लागलेलं आहे की बाबासाहेब बुद्धाचा म्हणजे काळजी करण्याजोगी आहे, कारण मला असं वाटू लागलं की आता यातून मी बाहेर येतो की नाही असं मला वाटू लागलेलं आहे. आणि बाबासाहेब स्वतःच असे लिहितात, परंतु बुद्धाने सांगितले की जे जन्माला येतात ते नष्ट होतात, त्यामुळे मी त्याच्यावर फार काळजी करत नाही, असंही दादासाहेब गायकवाडला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एका पत्राचा एक दोन पत्राचा मी उल्लेख करतो की 22 मार्च 1953 मध्ये एक त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये देखील बाबासाहेबांनी आपल्या प्रकृतीचा आपल्यावर किती मोठा परिणाम झालेला आहे हे दादासाहेबांना त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 6 जुलै 1953ला घनश्याम तळवटकर जे होते, या घनश्याम तळवटकरांना देखील बाबासाहेबांनी पत्र लिहिलं. त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये मुंग्या येत असतात. त्यांना राहून राहून असं वाटतं की आपल्याला पॅरालिसिस अटॅक होतो की काय, परंतु माईसाहेब त्यांना धैर्य देण्याचं काम करतात, उपचार त्यांनी असं होणार नाही असं म्हणतात. आणि मग त्या पत्रामध्ये ते सांगतात घनश्याम तळवटकर माझ्या हाताला प्रचंड मुंग्या येत आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला पत्र लिहू शकलो नाही. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मला असं वाटतं की आता मी अधिक काळ जगणार नाही, तेव्हा माझी जागा घेणारा कुणीतरी पुढे आला पाहिजे. आणि त्याच वेळेला मिलिंद कॉलेजचा उल्लेख करून असं म्हणतात की मी ज्या निर्माण केलेल्या संस्था ज्या आहेत त्या संस्था टिकल्या पाहिजेत. मला असं वाटतं की आज आमच्या पीई सोसायटीमधला जो वाद आहे, आता त्याचा निर्णय काही असू शकेल किंवा त्याच्यामध्ये कोण कायदेशीर कोण बेकायदेशीर हा भाग महत्त्वाचा नाही, परंतु ज्यांना असं वाटतं की ही संस्था माझ्या ताब्यामध्ये असं वाटतं, त्यांनी बाबासाहेबांची ही भावना देखील समजून घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी कोणत्या कष्टातून ही सोसायटी उभा केलेली आहे, ही शिक्षण संस्था उभी केलेली आहे. म्हणजे मरणाच्या दारात उभा राहून देखील बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते पीई सोसायटी किंवा त्यांनी निर्माण केलेल्या विविध संस्था ज्या आहेत टिकवण्यासाठी धडपड करत आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 12 ऑक्टोबर 1953 मध्ये त्यांचा आवडता विद्यार्थी विठ्ठल बाईजी कदम याला पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील सांगितलं की मी ही संस्था निर्माण करतोय, त्याच्यासाठी तुम्हाला काही मदत करावी लागेल, कारण ही संस्था जगणं यासाठी महत्वाची आहे की माझं जे अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न मला त्याच्या आड आहे आणि हे करण्यासाठी ही संस्था जगली पाहिजे असं म्हणतात. नोव्हेंबर 1953 मध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मायनर अटॅक आलेला होता. हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं नाही आणि या संबंधीची कल्पना त्यांनी कमलाकर चित्रेंना देखील कळवलेली आहे. माईसाहेबांच्या देखील ते लक्षामध्ये येत नाही आणि मग त्यावेळेला दवाखान्यात नेलं जातं. त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं की बाबासाहेब अस्वस्थ झालेले असतात आणि मग त्यावेळेला सांगतात की त्यांच्यावरचं एक संकट टळलं, त्यांना मायनर अटॅक आलेला होता. आणि मग हे अटॅक येऊन देखील बाबासाहेबांची भावना तीच आहे. आणि अशा अवस्थेमध्ये देखील 19 एप्रिल 1954 मध्येच एका पत्रामध्ये ते असं म्हणतात, तुमच्या कदमलाच लिहिलेल्या पत्रात असं म्हणतात की या ठिकाणी मला जी पुस्तक मिळाली तुम्ही पाठवली होती मला मिळाली, परंतु त्याची पोच पावती मला देता आली नाही, कारण माझी प्रकृती जी आहे अत्यंत खालावलेली होती. आणि मग त्याच्यामध्ये इतके निराश झाले की ते असं म्हणतात की मी आता जगण्याची आशा सोडलेली होती, परंतु बुद्धाच्या कृपेमुळे मी जिवंत आहे. म्हणजे इतके आजारी त्या ठिकाणी बाबासाहेब असलेले दिसून येतात. आणि या बाबासाहेबांना उपचार देण्याचं काम, अशा आजारामध्ये अडकलेल्या बाबासाहेबांना, आजारामुळे खचलेल्या बाबासाहेबांना उभा करण्याचं काम माईसाहेबांनी केलं. जसं बाबासाहेबांना शिक्षण द्यावे म्हणून प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी रमाईने केलं. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांना प्रेरणा देण्याचं काम रमाईने केलं. बाबासाहेबांच्या त्यांच्या कामामध्ये जे आहे त्यांना प्रेरणा देण्याचं काम जसं रमाईने केलं, तसं बाबासाहेबांना रमाईच्या नंतर मग ते या ठिकाणी हिंदू कोड बिल असेल किंवा या ठिकाणी संविधान बनवण्याचं काम असेल, याच्यामध्ये मदत करण्याचं काम जे आहे ते अतिशय महत्त्वाचं काम माईसाहेबांनी केलेलं आहे. त्यांचं आरोग्य जे आहे राखण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांची अत्यंत काळजी घ्यायची. आणि मग बाबासाहेब अशा अवस्थेमध्ये असल्यानंतर ते कार्यकर्त्यांना भेटू देत नसत. मग कार्यकर्त्यांना वाटायचं की आम्ही इतक्या लांबून बाबासाहेबांना भेटण्यासाठी आलो आणि आम्हाला भेटू दिलं जात नाही, म्हणून माईसाहेबाबद्दल अनेक गैरसमज देखील आले होते.
बऱ्याच वेळेला माईसाहेब ही बातमी बाहेर देखील सांगत नसे की बाबासाहेबांना अटॅक आला होता. ही बातमी माईसाहेबांनी काही लोकांना सांगितली. सर्वसामान्यांमध्ये लोकांमध्ये एक वेगळी भावना निर्माण होऊ शकेल म्हणून माईसाहेब ते सांगत नसायचे. जसं बाबासाहेबांच्या रमाईच्या अंतिम वेळेला त्यांना मुलगी व्हावी असं रमाईना वाटत होतं. पण बाबासाहेबांना त्यांची प्रकृती बघितली. ते डॉक्टर दस्तूर यांच्याकडे उपचार घेत होते आणि त्यांनी सांगितलं की रमाईची प्रकृती खूप खालवलेली आहे आणि त्यांनी पुन्हा आई बनणं जे आहे हे रमाईसाठी खूप धोकेदायक असू शकेल हे बाबासाहेबांना माहीत होतं. आणि मग आयुष्यात शेवटी बाबासाहेब देखील ज्यावेळेला आपल्या माईसाहेब आहेत, या माईसाहेब गरोदर असतात, त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की तुला मुलगी व्हावी आणि त्या मुलगी या भावनेतून ते आनंदित होतात आणि काही काळ त्यांचा आजार ते विसरून जातात. आणि मग अशाच अवस्थेमध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला त्यांना बोलवतात आणि मग गरोदरपणामध्येच माईसाहेब जे आहेत त्या काश्मीरला जातात. बाबासाहेबांना वाटतं की आता आपण नवीन वातावरणात काही दिवस राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी शेख अब्दुल्ला त्यांची सगळ्या प्रकारची सुखसोयी करतात. परंतु गेस्ट हाऊसच्या पायऱ्या उतरत असताना त्या घसरून पडतात आणि त्यामध्ये आवर्षण होतं. याचं बाबासाहेबांना अत्यंत वाईट वाटतं. तेव्हा माईसाहेब सांगतात की याच्यात वाईट वाटण्याचं कारण काही नाही. आता ह्या शेवटी घडणाऱ्या गोष्टीला आपण टाळू शकत नाहीत. त्यानंतर मध्यंतरी रमाई आजारी असतात. याचंही टेन्शन बाबासाहेबांवर होतं आणि मग त्याच्यामध्ये टेन्शन वाढण्याचं कारण की डॉक्टर सांगतात की हे कॅन्सरचं लक्षण आहे. त्यावेळेला बाबासाहेब तर खूपच घाबरतात आणि मग ते माईसाहेबांना उद्देशून म्हणतात तुला बरं वाट झालं तर मग माझ्या प्रकृतीची काळजी कोण घेईल. मग माईसाहेब सांगतात की तसं काही होणार नाही, आपण ऑपरेशन करू वगैरे खूप समजावून सांगतात. परंतु बाबासाहेब रात्रंदिवस झोपत नाही. ते कधीशी माईसाहेब रूममध्ये येतात तर बाबासाहेब अक्षरशः रडत असतात आणि मग रमाई सांगतात की ती रात्र आमच्या दोघांसाठी खूप वाईट वाट गेली. कारण मलाही असं वाटलं की माझ्यानंतर बाबासाहेबांचं काय होईल आणि बाबासाहेबांना असं वाटलं की माझ्यानंतर त्यांचं काय होईल. परंतु त्या म्हणतात की सुदैवाने असं झालं की आम्ही पुन्हा ते चेकअप केल्यानंतर ते कॅन्सर नाही असं निदान आलं आणि त्या दिवशी बाबासाहेब मला खूप आनंदी दिसले. म्हणजे या पद्धतीने बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्यामध्ये देखील हे कॉम्बिनेशन होतं आणि बाबासाहेबांना देखील असं वाटत होतं की माईसाहेब जे आहेत यांच्यामुळं आपण चांगलं आरोग्य ठेवू शकतो आणि त्याच्यामुळं काम करू शकतो. 29 मार्च 1954 रोजी बाबासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती आणि त्या दिवशी त्यांचं राज्यसभेतलं अधिवेशन सुरू होतं आणि बाबासाहेबांना बोलायचं होतं. रमाई सांगतात की तुम्ही माईसाहेब सांगतात की जाऊ नका, तुमची प्रकृती खूप खालावलेली आहे. ते सांगतात की मला तिथे गेलं पाहिजे. विशेषतः अस्पृश्यता याच्या संदर्भामध्ये त्यांना बोलायचं होतं आणि परराष्ट्र धोरणावर त्यांना बोलायचं होतं. रमाई त्यांचा बीपी तुमच्या माईसाहेब त्यांचा बीपी वगैरे तपासतात, त्यांना गोळ्या वगैरे देतात आणि मग त्यांना त्या राज्यसभेच्या अधिवेशनाला जाण्याची परवानगी देतात आणि तिथं ते सांगतात किंवा त्यांची बाबासाहेबांची काळजी घ्या वगैरे. अशा आजारामध्येच मे महिन्यामध्ये 17 मेला 1954 बाबासाहेब रंगूनला जाणार असतात. रंगूनमध्ये त्यांचं भाषण असतं. त्यावेळेला देखील माईसाहेब त्यांच्यासोबत असतात. म्हणजे पुन्हा आपण जर लक्षात घेतलं तर माईसाहेब जे आहेत हे सातत्याने बाबासाहेबांच्या सोबत आहेत. कारण त्यांनी अनुभव घेतलेला होता की अचानक बाबासाहेबांची प्रकृती बिघडते. दिल्लीहून मुंबईला येत असताना हे असंच घडलेलं असतं आणि तिथं मी आता सांगितल्याप्रमाणे की त्याच वेळेला बाबासाहेबांना मायनर अटॅक आलेला असतो आणि म्हणून सातत्याने सावलीप्रमाणे जसं रमाई त्यांच्यासोबत राहिल्या त्याप्रमाणे आयुष्याच्या शेवटी माईसाहेब देखील त्यांच्याबरोबर सावलीप्रमाणे राहिलेले आहेत. एक दिवस तर ते खूप आजारी असतात आणि जापानची काही मंडळी त्यांच्याकडे भेटायला येतात की बुद्ध आणि धम्मा हा ग्रंथ त्यांचा जवळपास तयार झालेला असतो आणि त्याचा अनुवाद आम्हाला जपानमध्ये करायचा आहे आणि बाबासाहेबांची परवानगी मागण्यासाठी ते येतात. त्यावेळेला बाबासाहेब खूप आजारी असतात. परंतु माईसाहेब जे आहेत त्यांना प्रोत्साहन देतात, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा म्हणतात आणि माईसाहेब शेजारीच बसतात आणि मग त्याला ती परवानगी या ठिकाणी दिली जाते. आणि हे सगळं होत असताना त्यांचा आजार असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काम करण्याची भावना बघून माईसाहेब देखील अचंबित होतं. एका बाजूला बाबासाहेबांचा हा आजार अत्यंत बळावलेला असताना देखील बाबासाहेब सामाजिक संघटनेचं काम करण्याचं काम करतात. 1 जुलै 1954 मध्ये मुंबईमधल्या कामा हॉलमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन असतं, कार्यकर्त्यांचं अधिवेशन असतं. त्या दिवशी बाबासाहेबांची प्रकृती खूप खालवलेली आहे आणि ते सगळे कार्यकर्ते माईसाहेबांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो आता काय करायचं. त्या अधिवेशनाला देखील माईसाहेब त्यांच्यासोबत बसलेले आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये आणि मग बाबासाहेबांना देखील तो आधार वाटायचा माईसाहेब आपल्या शेजारी असल्यानंतर. आणि त्या अधिवेशनामध्ये देखील बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला उद्देशून तेच म्हटलेलं आहे की मी खूप थकलेलो आहे आणि तुमच्यातून एखादा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे, ही भावना देखील त्या अधिवेशनामधून त्यांनी बोलून दाखवलेली आहे. 14 नोव्हेंबर 1954 हैदराबादमध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्याला देखील बाबासाहेब आलेले आहेत
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की 1 जुलैला ते एका ठिकाणी कार्यक्रम केला आणि पुन्हा ते प्रकृती बिघडली आणि मग काय केलं, 7 जुलै रोजी बाबासाहेबांना एका ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं की निलगिरी मिलिटरी स्टॉप आहे, त्यांनी बाबासाहेबांचं संविधानावर व्याख्यान ठेवलं होतं. संविधान निर्माण होण्याच्या अगोदर या संविधानामध्ये नेमकं काय आहे, आणि त्यावेळेला माईसाहेबांनी कटाक्षाने त्या कार्यकर्त्याला सांगितले की बाबासाहेब काही येणार नाही. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की मला सांगू दे या संविधानामध्ये काय, कदाचित मी पुढे आहे की नाही, राहील की नाही, माझी चिंता वाटते. माईसाहेब म्हणतात की तुम्हाला काही होणार नाही, परंतु आग्रह करून बाबासाहेब त्या मिलिटरी स्टॉपच्या कॉलेजमध्ये जातात आणि संविधानावर भाषण करतात. परंतु आपल्याला तिथंही माईसाहेब त्यांच्यासोबत गेलेले दिसून येतात. 1 डिसेंबर 1954 रोजी रंगूनमध्ये धम्म परिषद आहे, त्या धम्म परिषदेला देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता याच्यातला एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग सांगतो मी आपल्याला की तो फारसा उघड झालेला नाही. की रंगूनची धम्म परिषद झाल्यानंतर बाबासाहेब माईसाहेबाला म्हणतात की आपण प्रत्येक धम्म परिषदेला आपण जातो आणि तिथला कार्यक्रम करतो, परंतु आपण आणखी बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही. तर मला असं वाटतं की आपण बौद्ध नसताना धम्म परिषदेला जाण्यापेक्षा आपण बौद्ध होऊन जे आहे, बौद्ध धर्म स्वीकारून आपण त्या धम्म परिषदेला गेली पाहिजे. मग रमाई म्हणते मग काय करता येईल, तर त्यावेळेला म्हणते की आपण धम्म स्वीकारू. आणि मग त्यावेळेला आपल्या लक्षात येऊ शकतं की स्वतः बाबासाहेब आणि माईसाहेबांनी दिल्लीमधल्या एका बुद्ध मंदिरामध्ये दीक्षा घेतलेली आहे. ही बरेच गोष्ट लपून राहिली, परंतु कालांतराने ती उघड झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी भदंत आर्यवंश यांच्या हस्ते बाबासाहेबांनी आणि माईसाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. पहिल्यांदा हे त्यावेळेला भदंतानंद कौशल्य देखील होते, त्यांच्याही लक्षात आलेली एका आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान देत असताना त्यांनी ही गोष्ट जी आहे ही सांगितली आणि त्यावेळेला लोकांना माहीत झालं. तर या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सातत्याने काळजी घेण्याचं काम या ठिकाणी केलं. आणखी एक 18 मार्च 1955 आणखी त्यांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की या दिवशी राज्यसभेमध्ये त्यांचं भाषण होतं. आता या भाषणाला मात्र माईसाहेबांनी खूप विरोध केला, कारण त्यांचा बीपी जो आहे तो प्रचंड वाढलेला होता, ताप अंगामध्ये होता. आणि मग माईसाहेब म्हणतात की माईसाहेबाला ते म्हणाले की मला जाणं गरजेचं आहे, कारण राज्यसभेमध्ये भाषण सुरू आहे, माझं भाषण आहे आणि मला ते देणं गरजेचं आहे, काही गोष्टी सांगण्याची गरज आहे. माईसाहेब खूप त्यांना हे करतात आणि शेवटी ते दोघांमध्ये थोडं मतभेद होतं. माईसाहेबांना ते आवडत नाही आहे, कारण त्यांचा जीव धोक्यामध्ये घालून त्यांनी राज्यसभेमध्ये भाषण द्यावं जे आहे हे त्यांना रुचत नाही. तरी परंतु बाबासाहेब न ऐकता त्या राज्यसभेमध्ये जातात. आणि मग त्या दिवशी मात्र माईसाहेब त्यांच्यासोबत जात नाही. त्यांना थोडासा राग येतो बाबासाहेबांचा की हा ऐकत नाही. आणि मग त्या दिवशी बाबासाहेबांनी राज्यसभेमध्ये भाषण द्यायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याबरोबर त्यांचा बीपी वाढला, त्यांच्या अंगाला दरदरून घाम सुटला आणि बाबासाहेब जागीच कोसळले. आणि मग ही गोष्ट जी आहे ती राजेंद्र प्रसादांच्या लक्षामध्ये आली. त्यांनी त्यांना बाजूला नेलं, त्यांच्या पोटाची बोटणं शर्टाची बोटणं ढिली केली. त्यांचं म्हणजे तात्काळ डॉक्टरना बोलवण्यात आलं आणि मग त्यांनी येऊन माईसाहेबांना सांगितलं की तुझं ऐकायला पाहिजे होतं. म्हणजे या पद्धतीने बाबासाहेबांची काळजी घेण्याचं काम जे आहे हे माईसाहेबांनी केलेलं आहे. आणि या घटनेनंतर बाबासाहेबांनी तुमच्या दादासाहेब गायकवाडांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं म्हणतात की आतापर्यंत मी डॉक्टरांचा आज्ञाधारक पेशंट नव्हतो किंवा मी बाईसाहेबांचा देखील आज्ञाधारक पेशंट नव्हतो, परंतु आता मला काळजी घ्यावी लागेल, आज्ञाधारक पेशंट बनावं लागेल. आणि असं म्हणतात. आणि मग काही प्रश्न निर्माण व्हायचे की आता विशेषतः त्यावेळेला गायरान जमिनीचा प्रश्न होता आणि मग गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी बोलावं आणि त्याच्यावर शासनाला काही सूचना कराव्यात अशा प्रकारचा मुद्दा आला. त्यावेळेला मात्र माईसाहेबांना त्यांना विचारलं की मी याच्यावर बोलू शकतो का, जाऊ शकतो का. आणि मग माईसाहेबांनी त्यांची प्रकृती पाहिली आणि त्यांनी सांगितली की जाऊ शकता. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सूचना या ठिकाणी केलेल्या होत्या. त्यानंतर आणखी एक खंत बाबासाहेबांच्या मनामध्ये असायची पीई सोसायटीच्या संदर्भामध्ये की ही पीई सोसायटी जी आहे ही जगली पाहिजे, उठी झाली पाहिजे, या संदर्भामध्ये देखील त्यांच्या मनामध्ये सातत्याने खंत राहिलेली होती. आणि मग बाबासाहेब पीई सोसायटीच्या कामासाठी जात असायत. तुम्ही पीई सोसायटीचं बांधकाम सुरू असताना बाबासाहेब सातत्याने तिथं होते. पण तुम्ही ते सर्व फोटो जर पाहिले तर आपल्या लक्षात येऊ शकेल की प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्यासोबत माईसाहेब आहेत. म्हणजे माईसाहेब जे आहेत हे सातत्याने त्यांच्या भोवताली एक आरोग्याचं कवच निर्माण करून त्यांच्यासोबत राहिलेलं दिसून येतात. आणि मग पीई सोसायटीचं बांधकाम असेल, पीई सोसायटीची कुठलीही गोष्ट असली तरी ते त्याच्यामध्ये राहतात. आणि मग एकदा औरंगाबादला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बोधी मंडळ स्थापन केलं होतं की मोहम्मद चिटणीस जे आमचे प्राचार्य होते, मी त्यांचा विद्यार्थी राहिलेला आहे. तर या मोहम्मद चिटणीसांनी त्या काळामध्ये एक विद्यार्थ्याचं मंडळ स्थापन केलं होतं, त्याला बोधी मंडळ असं म्हटलं होतं. आणि एम.बी. चिटणीसांनी हे बोधी मंडळ स्थापन केलं आणि बाबासाहेब इथं आहेत आणि म्हणल्यानंतर
या मोदी मंडळाच्या कार्यक्रमाला बाबासाहेबांनी यावं असं त्यांना वाटलं. आणि मग चिटणीसांनी माईसाहेबांना सांगितलं की या मंडळाच्या कार्यक्रमाला येतं. ते म्हणाले की बाबासाहेबांची प्रकृती अतिशय वाईट आहे, नाजूक आहे, तर ते काही येणार नाहीत. आता या मोदी मंडळाचे अध्यक्ष त्यावेळेला विद्यार्थी जे होते ते भालचंद्र वराळे सर, की जे पुढे न्यायाधीश झाले होते, ते लातूरला देखील न्यायाधीश म्हणून राहिले. मग ते भालचंद्र वराळे जे आहेत हे माईसाहेबांकडे आले आणि ते म्हणाले की आम्ही खूप चांगली तयारी केलेली आहे आणि तिथे एक नाटक देखील बसवलेलं आहे, युगांतर नावाचं नाटक आहे, ते नाटक बसवलेलं आहे आणि बाबासाहेबांना तुम्ही येण्याची परवानगी द्या. तेव्हा माईसाहेब म्हणाले की संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती जर नीट झाली तर मी त्यांना येऊ देते. मला तुमच्याबद्दलची सहानुभूती आहे, परंतु बाबासाहेबांच्या प्रकृतीची मला अधिक काळजी आहे. आणि शेवटी माईसाहेब काय करतात, त्यांना इंजेक्शन गोळ्या देऊन पुन्हा बाबासाहेबांची मानसिकता असे जायची. आणि मग बाबासाहेबांची जायची इच्छा असल्यानंतर माईसाहेब देखील बऱ्याच वेळेला काय करतात की त्यांना अडवणूक करणं त्यांना देखील जड जातं. आणि त्या मोदी मंडळाच्या कार्यक्रमामध्ये देखील बाबासाहेबांनी सुंदर असं भाषण केलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये देखील ह्या मिलिंद महाविद्यालयाकडून माझ्या काय अपेक्षा आहेत, या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलांकडून माझ्या काय अपेक्षा आहेत, याच्यावर सुंदर अशा प्रकारचं, मार्मिक अशा प्रकारचं, भावनिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी दिलं. आणि बाबासाहेबांना आकर्षण होतं या नाटकाचं. पण त्या दिवशी पुन्हा त्या संध्याकाळी त्यांना थोडा ताप वगैरे आला. त्यामुळे माईसाहेब म्हणले की आता आपण जास्त वेळ बघायचं नाही नाटक, आपण एक 10 मिनिटं नाटक बसून बघूया. आणि माईसाहेब आणि बाबासाहेब त्या नाटकाला बसले, परंतु त्यांनी ते नाटकच एवढं सुंदर मुंबई चिटणीस सरांनी लिहिलं होतं. आणि ते नाटक बघताना ते पूर्ण नाटक त्यावेळेला बाबासाहेबांनी पाहिलं. आणि मग रमाई हसल्या आणि त्या म्हणाल्या हे नाटक बघून तुमचा आजार गेला वाटतं. आणि बाबासाहेब देखील हसले, कारण त्या नाटकामध्ये काय होतं तर बाबासाहेब जे काम करत होते त्या कामाचं एक चित्रण होतं. कोणत्या समाजासाठी ते काम करत होते आणि तो समाज कसा होता आणि त्याची प्रगती कशी होत गेली हे एम.बी. चिटणीसांनी त्या नाटकामध्ये केलं होतं. आणि त्यामुळे बाबासाहेब त्या नाटकामध्ये स्वतःला हरवून गेले आणि त्या ठिकाणी संध्याकाळ मध्यरात्रीपर्यंत ते नाटक पाहिलं आणि त्याच्यानंतर घरी गेले. त्यानंतर दुसरी चिंता बाबासाहेबांना होती की या शिक्षणाबरोबरच या अस्पृश्य समाजाला आपण बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहोत, तेव्हा त्यासाठी एक चांगला ग्रंथ असला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1951 पासूनच हा धर्मग्रंथ लिहायला सुरुवात केली होती, की जो फायनली जो आहे तो बुद्ध अँड हिज धम्मा नावाचा तो ग्रंथ आहे. खरं तर सुरुवात त्या बाबासाहेबांनी त्या ग्रंथाची वेगळ्या नावाने सुरुवात केली होती की बायबल ऑफ बुद्धिझम असं ते पुस्तकाचं नाव होतं. कारण बाबासाहेबांवर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव या अर्थाने होता की ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार कसा केला जातो तसा प्रचार हा बौद्ध धर्माचा व्हावा या अपेक्षेने त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने ते पुस्तक तयार केलं. त्याचं टायटल मी आता सांगितल्याप्रमाणे की बायबल ऑफ बुद्धिझम होतं. त्याच्यानंतर काय झालं की पुन्हा बाबासाहेबांनी वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की या टायटलच्या ऐवजी दुसरं टायटल द्यावं, म्हणून त्यांनी दुसरं टायटल त्याला झालं की बुद्ध अँड हिज गॉस्पेल नावाचं टायटल असं दिलं. आणि शेवटी बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मा असं टायटल दिलं. आता हे टायटल दिल्यानंतर त्यांना असं वाटायचं की माझ्या हयातीमध्येच हा ग्रंथ प्रकाशित व्हावा ही बाबासाहेबांची नितांत इच्छा होती. परंतु दुर्दैवाने हा ग्रंथ जो आहे तो बाबासाहेबांच्या हयातीमध्ये प्रकाशित होऊ शकलेला नाही. याचं दुःख बाबासाहेबांना होतं. आणि मग त्याच्यानंतर मग बाबासाहेबांचा हा ग्रंथ जो आहे बाबासाहेबांच्या नंतर प्रकाशित झालेला दिसून येतो. म्हणजे पुन्हा हा ग्रंथ बाबासाहेबांच्या निधनानंतर पी सोसायटीने हा धर्मग्रंथ प्रकाशित केला. आता हे सर्व पाहिल्यानंतर मला असं वाटतं की रमाई आणि तुमच्या माईसाहेब यांच्या भूमिका बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अतिशय मोलाच्या होत्या. रमाईनी आपला प्राण जो आहे हा बाबासाहेबांच्या मांडीवर सोडला आणि त्या धन्य झाल्या आपल्याला म्हणता येऊ शकेल. कारण त्यांचं बाबासाहेबांवर प्रेम होतं, बाबासाहेबांचं देखील रमाईवर प्रचंड प्रेम होतं. परंतु मला असं वाटतं की माईसाहेबांच्या बाबतीमध्ये मात्र ते घडलं नाही. कारण बाबासाहेबांच्या मृत्यूच्या नंतर माईसाहेबांच्या जे वाटेला आलं ते मग अतिशय वाईट आलं. याचं कारण असं की सर्वसाधारणपणे समाजामध्ये अशी एक भावना निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक नाही, तर तो मृत्यू जो आहे त्या मृत्यूचं कारण जे आहे हे माईसाहेब आहेत अशा प्रकारचे एक चित्र रंगवण्यात आलं म्हणण्यापेक्षा त्याच्यावरच अधिक लोकांनी भर दिला आणि लोकांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून माईसाहेबांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या वेदना आल्या की जसं बाबासाहेबांच्या मृत्यूच्या नंतर ते 2003मध्ये माईसाहेबांचा मृत्यू झाला. तिथपर्यंत माईसाहेबांना अतिशय अज्ञातवासात आणि अपमानजनक जीवन त्यांना जगावं लागलं होतं. आणि खरं तर त्याची सर्व शहानशा झाली होती किंवा मी आता सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचा आजार प्रचंड होता आणि या आजारामध्ये खरं तर त्यांनी त्यांना वाचवण्याचं काम केलं. परंतु
त्या ठिकाणी काही राजकीय मंडळींनी आपलं राजकीय हित पोचण्यासाठी त्यांच्यावर हा आरोप केला आणि त्या आरोपाचे परिणाम मात्र माईसाहेबांना आयुष्यभर भोगावे लागले. खरं तर बाबासाहेबांनी जी प्रस्तावना बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये लिहिलेली होती, ती प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की त्याच्या एवढा चांगला पुरावा मला असं वाटतं की कुठंच असू शकत, न्यायालय देखील देऊ शकत नाही. कारण या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी असं एक नमूद केलेलं आहे की डॉक्टरांनी मला अक्षरशः विजिती ज्योत म्हटलं होतं, परंतु या विजत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचं काम जे आहे ही माझी पत्नी जे आहे माईसाहेब जे आपण म्हणतो शरुई म्हणायचे त्यांनी केलेली आहे, असं बाबासाहेबांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. परंतु बौद्धायन धम्माची ही बौद्धायन धम्मा हा ग्रंथ आला आणि तो ग्रंथ आल्यानंतर मात्र त्या ग्रंथामध्ये प्रस्तावना छापली गेलेली नाही. आता प्रस्तावना का छापली गेली नाही तर त्यामध्ये असं सांगितलं गेलं की बाबासाहेबांनी ही प्रस्तावना लिहिलीच नाही, परंतु ही प्रस्तावना लिहिलेली होती. ही गोष्ट पुढे नंतर उघडकीस आली आणि मग त्या प्रस्तावनेमध्ये होते त्यावेळेला माईसाहेब ज्या आहेत या निघून गेलेल्या होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये 1972च्या दरम्यान दलित पॅन्थर या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेची स्थापना झाल्यानंतर मात्र माईसाहेबांना या दलित पॅन्थरच्या युवकांनी बाहेर आणलं आणि खरी माईसाहेब काय आहे आणि माईसाहेबावरचा जो शिक्का मारलेला होता ते शिक्का जो आहे हा धुवून काढण्याचं काम या ठिकाणी केलं. मला याच ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की माईसाहेब आणि रमाई यांचं बाबासाहेबांच्या संबंधी असलेलं काम जे आहे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांना शिक्षण घेत असताना, बाबासाहेबांना चळवळीमध्ये पुढे आणताना माईसाहेबांचा रोल महत्त्वाचा होता, परंतु संविधान बनवत असताना किंवा हिंदू कोड बिल लिहित असताना देखील माईसाहेबांची भूमिका जी आहे अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची होती. आणि म्हणून माईसाहेबांनी सांगितले की माझी भूमिका यशोधरीची होती, रमाईची भूमिका तिने नाकारलेली नाही. त्या म्हणतात की रमाईची भूमिका तर अतिशय महत्त्वाची होती, परंतु माझी भूमिका ही यशोधरीची होती, म्हणजे बाबासाहेबांना जीवन द्या. कारण हिंदू कोडबोल्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी केलेलं विधान अतिशय महत्त्वाचं होतं की माईसाहेबांनी एका टीव्हीवरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यामध्ये ते असं म्हणतात की हिंदू कोड बिलाविषयी बाबासाहेब अतिशय मेहनत करत होते. हिंदू कोड बिल जर बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर बाबासाहेब आणखी काही काळ जगू शकले असते, परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि हिंदू कोड बिल तयार झाल्यानंतर ते एवढे आनंदित झाले. ते माईसाहेब असं म्हणतात की त्या आजाराच्या काळामध्ये एवढं आनंदी असताना एवढ्या आनंदी स्वरूपामध्ये मी बाबासाहेबाला कधीच पाहिलं नाही. आणि म्हणले ते हिंदू कोड बिल तयार झाले होते ते घेऊन अक्षरशः माझ्यापर्यंत किचनमध्ये धावत आले आणि त्यांच्या बगलेमध्ये ते हिंदू कोड बिलाचं मंच होता आणि ते काही विचार करतात. ते म्हणाले की तुझी आतापर्यंत मला तक्रार असायची की मी तुमच्यासाठी काय केलं, म्हणजे तुझ्यासाठी काय केलं असं तुम्हाला प्रश्न विचारते तर त्याचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. ते म्हणतात की तुझी तक्रार होती मी तुझ्यासाठी काय केलं, पण मी तुला आज सांगतो की मी तुझ्यासाठी काय केलेलं आहे. ते म्हणतात की मी आज तुझ्यासाठी हे केलेलं आहे किंवा या ठिकाणच्या महिलेच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे की आतापर्यंत त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी जे केलं नाही ते मी केलेलं आहे. आजपर्यंत या देशातल्या भावानी आपल्या बहिणीसाठी जे नाही केलं ते मी केलेलं आहे. आतापर्यंत कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोसाठी जे केलं नाही ते मी केलेलं आहे आणि ते म्हणजे हिंदू कोड बिल आहे असं बाबासाहेब म्हणतात. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की हे हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं होतं. आणि मग हे हिंदू कोड बिल करण्यासाठी, हे संविधान निर्माण करण्यासाठी या ठिकाणी माईसाहेबांनी दिलेलं योगदान जे आहे हे योगदान देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी रमाई आणि माई या दोन्हीही या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या भूमिका बसताना दिसून येतात. आणि म्हणून या निमित्ताने मी रमाई आणि माईसाहेब यांच्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद केलेला आहे. या ठिकाणी राहुलजी खांडेकर यांनी एक अभिनव विषय ठेवला या ठिकाणी की रमाई ते माई असा विषय दिला आणि या अनुषंगाने मला रमाईच्या संदर्भामध्ये आणि माईसाहेबांच्या संदर्भामध्ये देखील बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.